संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पुनर्वसन गावाचे शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक समस्यांनी ग्रासलेल्या पुनर्वसन गावातील कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ढोंगीपणामुळे अनेक आदिवासी मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव्य पुनर्वसन असलेल्या रोहनखिडकी या गावामध्ये दिसत आहे। शिक्षणाचा अधिकार सर्वांना असूनही येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे। आदिवासी लोकांना लोकप्रतिनिधी यांनी मोठमोठे स्वप्न दाखवून त्या गावाचे पुनर्वसन सन 2017 साली केले व त्यांना सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत पिंगळे बुद्रुक पासून 3 किलोमीटर अंतरावर त्यांचे वास्तव्य करण्यात आले। त्या गावाला रोहनखिडकी नावाने ओळख निर्माण झाली। अद्यापपर्यंत त्या गावाला कुठलीही योजना व घरकुलाचा पूर्ण लाभ देण्यात आला नाही। रोहनखिडकी हे गाव गेल्या 4 वर्षापासून शाळा नसल्याने आदिवासी मुलांची मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे। संग्रामपूर तालुक्यातील शिक्षणाविषयी जागृती करण्यात आली नाही, याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे। तरी या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी हे आपल्या ढोंगी निद्रा अवस्थेमधून कधी जागृत होतील व आदिवासींच्या समस्या सोडवतील असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व आदिवासी पुनर्वसन गावकरी करीत आहेत। अपने रोहनखिडकी गाँव ये गाँव म्हणजे पुनर्वसन 2017 को हुआ, पण यहाँ अपने सोनाला ग्राम पंचायत आता म्हणजे अपना रोहनखिडकी म्हणजे यानी कि वहाँ कर्मचारी बस मतदान गिद्दान हो गया कि म्हणजे 5 साल तक वो तो गाँव में कुछ करने आता नहीं हो। म्हणजे यहाँ रोड का सोए नहीं, पानी नहीं, बच्चों की स्कूल नहीं, बच्चे इधर उधर पूरा दिन भर घूमते रहता है। म्हणजे मतदान वाले जिस टाइम पे समझ वोटिंग गिटिंग आ गया उस टाइम पे कैसा मतदान गिद्दान करके चल जाता ना, फिर बाद में 5 साल तक वो फिर वो लोग गाँव तक भी देखते नहीं वो लोग। म्हणजे हमारे यहाँ म्हणजे स्कूल नहीं, नाली नहीं बनाया, रोड नहीं, फिर ग्राम पंचायत वहाँ से कुछ अपन कुछ पूछने गया तो वहाँ ग्राम पंचायत लोग बोलता कि तुम्हारे गाँव में योजना नहीं आता, ऐसा बोल देते। हमको है कि गुस्सा हो जाता हमारा पर। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।